महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील 28 जानेवारी रोजी मृत्यूनंतर आता पायलटच्या पार्श्वभूमीवर नवे खुलासे समोर येत आहेत। विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाण रेकॉर्ड वादग्रस्त असल्याचं उघड झालंय। 15,000 तासांच्या अनुभवासह असलं तरी त्यांच्या भूतकाळात दारू प्रकरण आणि सुरक्षा नियमांचे अनेक आरोप आहेत। या माहितीनं अपघाताच्या तपासाला नवे वळण मिळाले असून कंपनीच्या नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होतोय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कॅप्टन सुमित कपूर यांना यापूर्वी दोनदा ड्युटीवर दारू प्रकरणात पकडण्यात आलं होतं। 13 मार्च 2010 मध्ये दिल्ली ते बंगळुरू उड्डाणपूर्वी ते दारूच्या नशेत आढळले। तसेच 7 एप्रिल 2017 मध्ये दिल्ली ते गुवाहाटी उड्डाणापूर्वी अल्कोहोल पॉझिटिव्ह चाचणी आली। दुसऱ्या प्रकरणानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयानं त्यांना 3 वर्षांसाठी निलंबित केलं होतं। ही शिक्षा वैमानिकांसाठी अत्यंत कठोर मानली जाते। निलंबन काळ संपल्यानंतर कपूर यांनी VSR व्हेंचर्स या खाजगी कंपनीत प्रवेश केला। ही कंपनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या विमान प्रवासाची जबाबदारी हाताळते। मात्र कंपनीनं कपूर यांच्या पार्श्वभूमीची योग्य तपासणी केली का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होतो आहे। अपघाताच्या तपासात हे मुद्दे केंद्रस्थानी असून DGCA आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे। या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती तालुक्यात येत असताना हा अपघात घडला। पायलटच्या वादग्रस्त इतिहासानं अपघाताच्या कारणांवर नवे प्रश्न निर्माण झाले असून विमान सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर चर्चा सुरू झाली आहे। संपूर्ण राज्य शोकाकुल आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।